हॅलो फ्रेंड, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। तर मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आपल्या टिफिन सीरीजमधली तिसरी रेसिपी। तर आज मी तुमच्याबरोबर एक पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपी शेअर करणार आहे टिफिनसाठी। तर त्यासाठी आपण इकडे घेतलेले सांडगे। तर इकडे आपण सांडगे घेतलेले आहे। आपण उन्हाळ्यामध्ये वाळवण्याचे पदार्थ करतो त्यापैकीच हा एक सांडग्याचा प्रकार आहे। महाराष्ट्रामधली पारंपरिक रेसिपी आहे। आणि हे जर सांडगे म्हणजे तुम्ही घरी बनवत नसाल तर तुम्ही मार्केटमधनं सुद्धा आजकाल भेटतात विकत, किंवा कोण महिला असतील त्या सुद्धा होममेड असे पदार्थ वाळवण्याचे विकतात, तिकडे सुद्धा तुम्हाला हा म्हणजे हे सांडगे जे आहे ते भेटतील। हे मिश्र डाळीचे बनवतात, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे बनवतात हे सांडगे। तर ह्याचीच आज आपण मस्त अशी भाजी करणार आहोत टिफिनसाठी। सांडगे तर मी तुम्हाला दाखवले, त्याबरोबर थोडेसे भाजलेले शेंगदाणे घेतलेले, आलं लसूण ठेचून घेतलेले, थोडंसं कोथिंबीर घेतलेली आहे, एक मीडियम साईजचा कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। मी तुमच्याबरोबर पटकन होणाऱ्या, कमी वेळेत होणाऱ्या आणि दाटसर ग्रेव्हीच्या किंवा ग्रेव्ही असणाऱ्या तरीसुद्धा पटकन होणाऱ्या आणि खूप वाटण न करता होणाऱ्या अशा भाज्या ह्या टिफिन सिरीजमध्ये शेअर करत आहे। तर माझा जो व्हिडिओ आहे ना, पूर्वतयारी काय करून ठेवायची ह्या सगळ्या भाज्या लवकर होण्यासाठी, तो तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा। त्याच्यामध्ये मी दाखवलेले की शेंगदाण्याचं कूट करून तुम्ही ठेवू शकता, किंवा आलं लसूण कसं स्टोर करून ठेवू शकता फ्रीजमध्ये, हे सगळं मी शेअर केलेलं आहे। त्या थोडीशी पूर्वतयारी करून ठेवते जेणेकरून आपला सकाळचा वेळ वाचेल आणि लवकर भाज्या होतील। तर शेंगदाणे सुद्धा मी त्यामध्ये भाजून ठेवत असते आणि आलं लसूण पेस्ट तयार करून ठेवत असते, किंवा आलं आणि लसूण वेगळं सुद्धा ठेवते। तर चला आपण आता लगेचच आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी कढईमध्ये तेल गरम करून घेतले आणि हे सांडगे छान लालसर रंग होईपर्यंत खरपूस असे आपल्याला याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत, त्यामुळे त्याची टेस्ट ना आणखीन छान लागते। तर तुम्ही बघू शकता कलर चेंज होत आलेला आहे सांडग्याचा। तर सांडगे मस्त असे लालसर रंगावर आपण भाजून घेतोय। सांडगे आपले भाजून झाले, त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आपण। तर सांडगे एका प्लेटमध्ये काढून घेतले। तर हे फ्राय करून घेतलेल्या सांडग्यापैकी ना 2 चमचे सांडगे आणि त्याचबरोबर 2 चमचे भाजलेले शेंगदाणे घेणार आहे मी। आणि हे एकतर आपल्याला खलबत्त्यात कुटून घ्यायचे किंवा मिक्सरमध्ये सुद्धा फिरून घेऊ शकतो, जाडसर भरड करून घ्यायची आहे ती। हे आपण बाजूला ठेवूया, आधी फोडणीची तयारी करूया। तर सेम कढईमध्ये तेल तर होतंच आपलं, त्याच्यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण ठेचून टाकलेला आहे मी। थोडंसं त्याला परतून घ्यायचं मिनिटभर, आणि बारीक चिरलेला जो कांदा आहे तो त्याच्यामध्ये ॲड करते। 1-2 टोमॅटोचे तुकडेसुद्धा गेलेत त्याच्याबरोबर, काय हरकत नाही आहे। तर कांदा छान आपण गोल्डन ब्राऊन करून घेऊया। तर तुम्हाला ह्यासुद्धा सांगितलं मी, एकतर आपण टिफिनसाठी ह्या रेसिपी बनवतो आणि सकाळी बनवतो आहे, तर कांदा लवकर परतण्यासाठी आपण त्याच्यामध्ये मीठ ॲड करूया, जेणेकरून आपला जो कांदा आहे लवकर परतला जाईल। तर ह्याच्यामध्ये मी मीठ ॲड केले, आणि मीठ ॲड करताना हे लक्षात ठेवायचं की सांडग्यामध्ये पण थोड्या प्रमाणात तिखट आणि मीठ असतं, त्यामुळे तो अंदाज घेऊनच मीठ ॲड करायचं आहे। कांदा आपला परतून होतोय तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर मी पाणीसुद्धा ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी, म्हणजे भाजी आपली लवकर होईल। आता मी टोमॅटो ॲड करते। टोमॅटोला सुद्धा थोडंसं मिक्स करून घेऊया, आणि जसं मी ह्यापूर्वीसुद्धा सांगितलं आहे, थोडंसं 2 चमचे आपण गरम पाणी घालणार आहोत, त्यामुळे टोमॅटो लवकर सॉफ्ट होईल। ह्या काही ट्रिक्स वापरल्या ना तर आपला सकाळचा स्वयंपाक कसा लवकर होईल। तर थोडंसं गरम पाणी ॲड केलेलं आहे मी ह्याच्यामध्ये टोमॅटोमध्ये। आणि आता ह्याच्यामध्ये मसाले ॲड करून घेऊया। तर ह्याच्यामध्ये मी टाकत आहे मिरची पावडर, तर अर्धा चमचा मिरची पावडर टाकली आहे मी इथे। त्याचबरोबर थोडीशी हळद आणि धने पावडर। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गरम मसालासुद्धा ह्याच्यामध्ये टाकू शकता। मी फक्त मिरची पावडर, धने पावडर आणि हळद एवढंच टाकलेलं आहे। कधी कधी काही भाज्या ना कमी मसाल्यांमध्ये सुद्धा खूप छान लागतात। आणि हा सगळा टोमॅटो आता छान सॉफ्ट झाला आहे, थोडासा चमच्याने मॅश करून घेते मी। आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, सांडगे असतात ना ते बनवताना सुद्धा त्याच्यामध्ये थोडंसं तिखट मीठ किंवा काही मसाले घातले जातात, जसं की ओवा किंवा थोडेसे जिरेसुद्धा घातले जातात, त्यामुळे आपण मसाले घालताना तोहीसुद्धा थोडासा अंदाज घ्यायचा। आणि आता हे फ्राय करून ठेवलेले सांडगे ह्याच्यामध्ये घालायचे आणि छान मसाल्यामध्ये परतून घ्यायचे व्यवस्थित। सांडगे मसाल्याबरोबर व्यवस्थित परतून झाल्यामध्ये ह्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करूया। तर मी पाऊण ग्लासपर्यंत गरम पाणी ॲड केलेलं आहे। तुम्हाला किती ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता, किंवा नंतर असं वाटलं खूप दाटसर होते तर
नंतरसुद्धा थोडंसं गरम पाणी ॲड करू शकता तुम्ही. तर गरम पाणी ॲड केल्यामुळे लगेच उकळी आलेली आहे. तर मी आता गॅस कमी करून ह्याच्यावर झाकण ठेवून घेऊया आणि आपण जे सांडगे आणि शेंगदाणे घेतलेले ना त्याचं इथे कूट करून घेतलेलं आहे मी तेवढ्या वेळामध्ये. आणि हे कूट आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत भाजीमध्ये. आणि हे कूटचं प्रमाणसुद्धा आपल्यावर डिपेंड आहे हे किती घालायचं ते. म्हणजे जर आपल्याला जास्त प्रमाणात घट्ट हवी असेल तर थोडंसं जास्त घालायचं किंवा खूप घट्ट नसेल हवी तर थोडंसं कमी घालायचं. तर हे सांडग्याचा आणि शेंगदाण्याचं कूट भाजीमध्ये मिक्स केलं आहे आणि मस्त आपण 5 ते 7 मिनटं बारीक गॅसवर हे सांडग्याची भाजी शिजवून घेणार आहोत. तर 5 ते 7 मिनटानंतर तुम्ही बघू शकता भाजी बघा किती दाटसर मस्त झालेली आहे आपली, कुठलंही वाटण न करता. आणि ते सुद्धा खूप छान अशी भाजी झालेली आहे बघा. आणि आवडीनुसार तुम्ही ह्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता जशी तुम्हाला ग्रेव्ही हवी तशी. आणि खाण्यासाठी सुद्धा खूप छान लागते. आणि ड्राय भाजीसुद्धा बनवू शकतात ह्याची. जे आपण टाकलं ना सांडग्याचं कूट आणि शेंगदाण्याचं ते न टाकता फक्त कमी पाणी टाकून तुम्ही शिजवली ना तर सुक्की भाजीसुद्धा खूप छान लागते. मोस्टली गावी ना आमरसबरोबर खाण्यासाठी ही भाजी बनवली जाते. तर मस्त अशी आपली सांडग्याची भाजी बनवून रेडी झालेली टिफिनसाठी. ही जर रेसिपी तुम्हाला आवडली ना तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर पटकन चॅनल सबस्क्राईब करा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा अशीच एक इंटरेस्टिंग टिफिन रेसिपी मी घेऊन येणार आहे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय सर्वांना.